आजच्या या एका अत्यंत विशेष आणि प्रेरणादायी अशा सखोल चर्चेत मी मनापासून स्वागत करते. नक्कीच. आणि आजचा आपला विषय खरोखरच खूप आगळा वेगळा आहे. हो, कारण आज आपल्याकडे काही अत्यंत दुर्मिळ, प्राचीन आणि ऐतिहासिक सूत्रांचा खजिना आहे. अगदी बरोबर. आणि या ऐतिहासिक नोंदी आपल्याला एका खूप गहन आध्यात्मिक प्रवासाकडे घेऊन जातात. होय, म्हणजे हा जो आजचा सखोल अभ्यास आहे तो केवळ इतिहासाची उजळणी नाहीये. नाही, अजिबात नाही. तर महानुभाव पंथाचे परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचे जे निस्सीम भक्त होते जानो उपाध्य बळेगावकर, त्यांच्या अफाट भक्तीचा हा एक विलक्षण प्रवास आहे. आणि उपलब्ध सूत्रांचे जेव्हा आपण काळजीपूर्वक वाचन करतो तेव्हा लक्षात येते की हा प्रवास एका विद्वान अभ्यासकाचा एका अनन्यसाधारण भक्ताकडे जाणारा प्रवास आहे. खरंय. आणि आज आपण याच ऐतिहासिक नोंदींचे अतिशय वस्तुनिष्ठपणे पण तितक्याच आदराने विश्लेषण करणार आहोत. हो, म्हणजे आजच्या या धावपळीच्या युगात या प्राचीन ग्रंथांच्या ज्या नोंदी आहेत त्या आपल्याला खरोखर एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. अगदी एका शांत आणि भक्तिमय विश्वात. तसं पाहिलं तर जेव्हा आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि जानो उपाध्याय यांच्या या प्रवासाकडे पाहतो तेव्हा भक्तीचा एक वेगळाच आयाम पाहायला मिळतो. म्हणजे भक्ती ही केवळ काही कर्मकांड नसते. अजिबात नाही. ती एक अत्यंत उत्कट आणि जिवंत अशी आंतरिक अनुभूती असते. हो, आणि याच अनुभूतीचा एक उत्तम आदर्श या सूत्रांमधून आपल्या समोर उभा राहतो. आणि आजच्या या चर्चेतून आपण हेच उलगडणार आहोत की केवळ बौद्धिक ज्ञानाच्या पलीकडे जाऊन जेव्हा पूर्ण समर्पणाची भावना निर्माण होते तेव्हा त्यातून काय निष्पन्न होते. बरोबर. पण मला वाटतं या संपूर्ण प्रवासाची पार्श्वभूमी समजून घेणं आधी खूप गरजेचं आहे. नक्कीच. पार्श्वभूमीशिवाय आपल्याला त्या प्रवासाची खोली समजणार नाही. तर या ज्या ऐतिहासिक नोंदी आहेत त्या आपल्याला थेट शके 1155 च्या सुमारास घेऊन जातात. म्हणजे आजपासून साधारण 800 वर्षांपूर्वीचा तो काळ. हो, 800 वर्षांपूर्वी महाक्षेत्र पंचाळेश्वराच्या वायव्य दिशेला गंगेच्या म्हणजे गोदावरी नदीच्या उत्तर काठावर वसलेलं बळेगाव नावाचे एक छोटंसं पण अतिशय पवित्र खेडेगाव होतं. आणि हे काही सामान्य गाव नव्हतं. सूत्रांमध्ये असा स्पष्ट संदर्भ मिळतो की ते प्राचीन काळातील महान मांडवीय ऋषींचे आश्रमस्थान होते. हो, आणि खुद्द सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बळेगावी असताना आपल्या भक्तांना या ऋषींची कथा सांगितल्याचा उल्लेख महानुभाव पंथाच्या साहित्यात आढळतो. अगदी बरोबर. आणि याच पवित्र भूमीत कमळनायक आणि गंगाबाई या अत्यंत सात्विक दाम्पत्याच्या पोटी जनार्दन पंत उपाध्याय यांचा जन्म झाला, ज्यांनाच पुढे आपण जानो उपाध्याय म्हणून ओळखतो. होय. आणि या कुटुंबाची तत्कालीन सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेणं इथे अतिशय महत्वाचे ठरते. म्हणजे त्यांच्या भावांचा संदर्भ आपण इथे देऊ शकतो. नक्कीच. जानो उपाध्यांना 2 भाऊ होते. मोठे भाऊ नागदेव आणि धाकटे भाऊ पुरुषोत्तम. आणि या कुटुंबात सुरुवातीपासूनच एक वेगळा आध्यात्मिक धागा गुंफलेला दिसतो आपल्याला. हो. आणि या संदर्भात एक अतिशय रंजक नोंद सूत्रांमध्ये मिळते. ती म्हणजे त्यांचे धाकटे भाऊ पुरुषोत्तम यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला होता. अगदी. पुरुषोत्तम उपाध्याय यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला होता आणि त्या काळात ज्योतिषशास्त्राबद्दल अनेक ठाम समजुती होत्या. म्हणजे मूळ नक्षत्रावर जन्मलेलं मूळ कुटुंबासाठी अरिष्ट ठरू शकते अशी ती तत्कालीन समजूत होती. बरोबर. आणि म्हणूनच त्यांचे पिता कमळनायक यांनी पुरुषोत्तमाला उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबजवळ असलेल्या पाणाचे यवेदे येथे पाठवले. म्हणजे त्यांचे चुलते करंडे रामदेव यांच्याकडे पालन पोषणासाठी ठेवले. हो. पण यातील सर्वांत लक्षवेधी बाब काय आहे माहितीये? काय? याच कुटुंबातील करंडे रामदेव आणि त्यांच्या पत्नी जोमाईसा यांनी पुढे नवगावी जाऊन श्री नागदेवाचार्यांकडून संन्यास दीक्षा घेतली. बापरे, म्हणजे संपूर्ण कुटुंबच. इतकेच नाही तर पुरुषोत्तमाची मुलगी कमळाऊसा हिनेही पुढे संन्यासाचा मार्ग पत्करला. हे खरोखरच विलक्षण आहे. म्हणजे हे संपूर्ण कुटुंबच मुळात एका अत्यंत उच्च आध्यात्मिक स्तरावर वावरणारे होते हे यावरून स्पष्ट होते. नक्कीच. आणि या अशा सात्विक वातावरणाचा जानो उपाध्यायांवरही मोठा प्रभाव पडला होता. हो, साहजिकच आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत गृहस्थाश्रमात असताना त्यांनी संस्कृत भाषेचा आणि प्राचीन वाङ्मयाचा अतिशय सखोल अभ्यास केला होता. ते खूप मोठे वेदाभ्यासी पंडित होते. हो, आणि 13व्या शतकात वेदाभ्यासी असणे म्हणजे समाजात अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान असणे. पण सूत्रानुसार ते नुसतेच विद्वान नव्हते. ते अत्यंत धार्मिक, श्रद्धावंत आणि भाविक स्वभावाचे होते. म्हणजे गावात जेव्हा ते देवाधर्माच्या कथा सांगत तेव्हा ते स्वतः इतके तल्लीन होऊन जात की ऐकणारेही मंत्रमुग्ध होत असत. आणि त्यांच्या या सखोल ज्ञानामुळे गावात त्यांचा मोठा आदर होता.
ते एक माननीय पुरुष म्हणून ओळखले जायचे. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की एका विद्वान पंडिताकडून एका निस्सीम भक्ताकडे जाण्याचा जो प्रवास आहे त्याला खऱ्या अर्थाने कलाटणी कशी मिळाली? ती कलाटणी त्यांच्याच गावातील 2 व्यक्तींमुळे मिळाली. अच्छा, ते सारंगपाणी भट आणि चांगदेव भट. अगदी बरोबर. ऐतिहासिक नोंदींनुसार हे दोघे एकदा पैठणला गेले असताना त्यांना तिथे साक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे दर्शन घडले. आणि महानुभाव पंथाच्या साहित्यात स्वामींच्या मूर्ती सौंदर्याचे आणि अलौकिक प्रभावाचे अतिशय तपशीलवार वर्णन आढळते. होय, आणि स्वामींच्या त्या दर्शनाने चांगदेव भटांच्या मनात स्वामींविषयी अत्यंत भक्तिमय श्रद्धा निर्माण झाली. आणि जेव्हा ते बळेगावला परत आले तेव्हा त्यांनी जानो उपाध्यांना स्वामींच्या गुणांचे वर्णन केले. इतके सुंदर आणि भावपूर्ण वर्णन केले की एका वेदाभ्यासी विद्वानालाही त्यांच्या भेटीची ओढ लागली. म्हणजे उपाध्यांना वाटले की असे हे ईश्वरीय पुरुष नक्की कोण आहेत, त्यांचं दर्शन आपण घ्यायलाच हवे. आणि इथूनच एका नव्या शोधाचा प्रवास सुरू होतो. होय, जानो उपाध्या आणि चांगदेव भट दोघेही पैठणला गेले. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिले की स्वामी त्यांच्या भक्तजनांना धर्मनिरूपण करत आहेत. मग जानो उपाध्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि ते तिथे बसले. आणि स्वामींचे उपदेश पूर्ण झाल्यावर त्यांनी जे केले ते खूप सुंदर आहे. हो, त्या वेदमंत्राचा प्रसंग. अगदी. त्यांनी बाईसांकडे एक फूल आणि अक्षता मागितल्या आणि वेदांमधील अतिशय पवित्र असा सहस्र शीर्षा पुरुषा हा वेदमंत्र म्हणत स्वामींची पूजा केली. आता इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. सहस्र शीर्षा पुरुषा हा ऋग्वेदातील पुरुष सूक्ताचा भाग आहे, जो साक्षात वैश्विक ईश्वराचे परब्रह्माचे वर्णन करतो. बरोबर. त्यांच्या अंतःकरणात स्वामींबद्दल भक्ती निर्माण झाली होती, पण एक सूक्ष्म शंका त्यांच्या मनात कुठेतरी दडलेली होतीच. कारण ते वेदांचे अभ्यासक होते. केवळ ऐक्यू माहितीवर ते लगेचच निष्कर्षावर पोचले नाहीत. हो, त्यांच्या मनात शंका होती की हे श्री चक्रधर स्वामी नक्की कोण आहेत? ते साक्षात ईश्वर आहेत का? आणि यावर उपलब्ध सूत्रांमधील तो पुढचा प्रसंग अतिशय महत्वाचा ठरतो. म्हणजे परमेश्वर आपल्या भक्ताची शंका कशी ओळखतो नव्हती उपाध्यांची. आणि मग तो क्षण आला. ऐतिहासिक दाखल्यांनुसार एके दिवशी स्वामी पैठण येथे हरिदेव पंडितांना आगमातील गोपाळ मंत्राची माहिती सांगत होते. आता आगम म्हणजे अशी प्राचीन शास्त्रे ज्यामध्ये उपासनेचे गूढ ज्ञान असते. आणि जानो उपाध्याय तिथेच बसून ते ऐकत होते. तेव्हा स्वामी अगदी सहजपणे म्हणाले की या गोपाळ मंत्राचे लाखो भेद आहेत. हो, आणि या भेदांपैकी एकही भेद कोणालाच पूर्णपणे माहीत नाही. पुढे स्वामी काय म्हणाले ते खूप महत्वाचे आहे. स्वामी म्हणाले, याचं रहस्य केवळ श्रीकृष्ण, रुक्मिणी किंवा आम्हाला माहीत आहे. बापरे, किंवा आम्हाला माहीत आहे. एका वेदाभ्यासी पंडितासाठी हे वाक्य किती अर्थपूर्ण असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. अगदी तंतोतंत. हे वाक्य ऐकल्या क्षणीच जानो उपाध्यांच्या मनात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे तो त्यांच्यासाठी सत्याचा साक्षात्काराचा क्षण होता. त्यांच्या विद्वान बुद्धीने लगेचच तर्क लावला की जो मंत्र आगमांमध्ये अत्यंत गूढ मानला जातो आणि जो साक्षात श्रीकृष्णालाच ज्ञात आहे, तो जर स्वामींना माहीत आहे, तर याचा अर्थ एकच होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हेच श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष अवतार आहेत. स्वामीच साक्षात महानुभाव पंथाचे परमेश्वर अवतार आहेत. आणि या एका वाक्याने त्यांच्या मनातील ती शंका कायमची नष्ट झाली. हो, त्यांची स्वामींवर दृढ आणि अढळ श्रद्धा बसली. हे त्यांच्या प्रवासातील एक खूप मोठं स्थित्यंतर होते. आणि जेव्हा एखाद्या साधकाची अशी दृढ श्रद्धा बसते तेव्हा प्रवासातील पुढचे टप्पे खरोखर रंजक ठरतात. कारण आता ओढ वाढली होती. हो, पैठणहून गावी परतल्यावर जानो उपाध्यायांना सतत स्वामींची ओढ लागून राहिली होती. आणि मग ते येळापूरला म्हणजे आजचे वेरूळला गेले. आणि सूत्रांमध्ये येळापूरच्या ज्या प्रसंगाचं वर्णन आहे ते खरोखरच थक्क करणारे आहे. तिथे तो जो मठातला प्रसंग आहे, स्वामी चतुर्विधाच्या मठात बसले होते. त्या मठाची रचना अशी होती की त्याला खिडक्या नसल्यामुळे तिथे कायम अंधार असायचा. आणि उपाध्ये बाहेरून आत आले तेव्हा अंधारामुळे त्यांना काहीच दिसले नाही. आणि मग भक्ताच्या मनातील शुद्ध इच्छेला परमेश्वराचा कसा प्रतिसाद मिळतो याचे ते सुंदर वर्णन आहे. उपाध्यांनी मनात विचार केला की इथे दिव्याचा प्रकाश असता तर मला स्वामींचे यथायोग्य दर्शन घडले असते. आणि त्यांच्या मनात ही अपेक्षा निर्माण होते न होते तोच प्रत्यक्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तीतून एक अलौकिक प्रकाश बाहेर पडला. असा स्पष्ट उल्लेख या प्राचीन ग्रंथांमध्ये मिळतो. त्या स्वयंप्रकाशाने सगळा परिसर उजळून निघाला. आणि या प्रसंगानंतर स्वामींनी जे वाक्य उच्चारले
ते या सूत्रांमधील सर्वात महत्वाचं तत्वज्ञान आहे. हो, स्वामी त्यांना म्हणाले, उपाध्याय हो, परमेश्वर काही अन्य साधनाने प्रकाशित होणारा नाही, तो स्वयं प्रकाशित आहे. जर आपण या वाक्याचं विश्लेषण केले तर हा एक अत्यंत सखोल वेदांती विचार आहे. नक्कीच. म्हणजे परमेश्वराला पाहण्यासाठी भौतिक जगातील दिव्याची गरज नसते. तो स्वतःच प्रकाशाचा आणि ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. हे केवळ एक उपदेश नव्हता, तर प्रत्यक्ष प्रचिती होती. आणि यामुळे जानोपाध्यांना त्यांनी म्हटलेल्या त्या सहस्त्र शीर्षा पुरुषा मंत्राची आठवण झाली असेल. हो, ज्या ईश्वराचे वर्णन त्यांनी मंत्रातून केले होते, तोच स्वयंप्रकाशित ईश्वर आज त्यांच्या समोर उभा होता. तेव्हापासून ते खऱ्या अर्थाने स्वामींचे अनन्य शिष्य झाले. पण आपण जेव्हा या सूत्रांचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? या नात्यामध्ये केवळ गंभीर तत्वज्ञानच होते असे नाही. एका परमेश्वर अवताराचा आणि भक्ताचा संवाद किती हलका फुलका असू शकतो हेही दिसते. तो भाकरीचा प्रसंग. अगदी तोच. जानू उपाध्याय हे तसे कर्मठ आणि अतिशय शिस्तबद्ध वेदाभ्यासी होते, पण भक्तीमध्ये अहंकार गळून पडतो. हो, येळापूरला उपाध्याय स्वतःच्या हाताने भाकरी करत होते तेव्हा स्वामी मिश्किलपणे त्यांना म्हणाले की तुम्ही अर्धी भाकर करा, कारण तुम्ही अर्धीच भाकर खाल. यावर उपाध्यांनी जे उत्तर दिलं ते किती निरागस आहे बघा. ते म्हणाले, जी अर्धी काय होईल? म्हणजे अर्ध्या भाकरीने माझे काय पोट भरणार? मग स्वामी म्हणाले, तर मग पाऊण. उपाध्याय पुन्हा म्हणाले ना, जी पाऊण काय होईल? मग स्वामी म्हणाले, तर मग समग्र एक. उपाध्याय म्हणाले ना, जी समग्र काय होईल? मग स्वामींनी हसत विचारले, तर मग सव्वा? आणि उपाध्याय म्हणाले, ना जी सव्वा काय होईल, मी 1.5 भाकर खातो. आणि यावर स्वामींनी हसत एक सुंदर कोटी केली. ते म्हणाले, तर मग तुम्हाला 1.5 पुरुष म्हणावे लागेल. हा प्रसंग वाचताना असं वाटतं की परमेश्वर अगदी कुटुंबातील सदस्यासारखा संवाद साधत आहे. यातून उपाध्यांच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल दिसून येतो. एवढे मोठे विद्वान असूनही ते लहान मुलासारखे वागत. मठातील बाईसा त्यांना जे काही काम सांगतील ते आनंदाने करत. आणि म्हणूनच स्वामी त्यांना प्रेमाने बटिका असे म्हणायचे. बटिका म्हणजे सर्वस्व अर्पण केलेला आज्ञाधारक सेवक. हा खऱ्या भक्तीचा सर्वोच्च टप्पा आहे, जिथे वैचारिक अहंकार पूर्णपणे गळून पडतो. आणि यानंतर त्यांनी स्वामींची ओढ कधीच सोडली नाही. सूत्रांमध्ये त्यांच्या प्रवासाची मोठी यादी आहे. पंचवटी, बीड, पिंपळगाव, सेंदुर्णी अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी स्वामींच्या भेटी घेतल्या. आणि याच प्रवासात त्यांच्या वाट्याला एक अतिशय दुर्मिळ योग आला, ज्याला सूत्रांमध्ये दुहेरी कृपा म्हटले आहे. हो, तेव्हा स्वामींनी त्यांना श्री गोविंद प्रभूंच्या दर्शनासाठी रुद्धिपूरला पाठवले. तिथे त्यांना श्री गोविंद प्रभूंची भेट झाली आणि त्यांनी प्रसन्न होऊन आंब्याचा प्रसाद दिला. आणि तो प्रसाद घेऊन ते जेव्हा आनवा येथे स्वामींकडे परत आले तेव्हा स्वामींनी जे सांगितले ते खूप महत्वाचे आहे. स्वामी म्हणाले की श्री गोविंद प्रभू यांच्यावर प्रसन्न झाले, म्हणूनच यांना हा प्रसाद मिळाला. म्हणजे एकाच काळात 2 परमेश्वर अवतारांची कृपा संपादन करणं हे आध्यात्मिकदृष्ट्या सर्वोच्च मानले जाते. ते भाग्य जानू उपाध्यांना लाभले. पण भक्ताच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा त्याला संसारातून पूर्ण विरक्ती येते. जानू उपाध्ये संसारी होते, पण त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांचा ओढा ईश्वर भक्तीकडे जास्त होताच. पण त्यांच्या आयुष्यात विरक्तीचा क्षण तेव्हा आला जेव्हा स्वामी उदास झाले. ऐतिहासिक नोंदीनुसार जेव्हा स्वामींनी महाराष्ट्रावर उदास होऊन उत्तरेकडे जाण्याचा निर्णय घेतला, तो काळ खूप भावनिक होता. स्वामी जवळगावला असताना त्यांनी बळेगावच्या महाजनांना बोलावले, पण गावातून फक्त जानू उपाध्ये स्वामींना भेटायला आले. आणि त्यांनी अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने एक पासवडी म्हणजे वस्त्र अर्पण केले. स्वामींच्या निघून जाण्याने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांचे संसारातून मन उडून गेले. ते केवळ ईश्वर चिंतनात वेळ घालू लागले, पण त्यांनी संन्यास घेण्यासाठी घाई केली नाही. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. 12-13 वर्ष ते तसेच राहिले आणि मग परिपक्व अवस्थेत त्यांनी घर सोडले. ते रुद्धिपूरला गेले आणि शके 1208 मध्ये वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी श्री नागदेवाचार्यांच्या नावे संन्यास घेतला. आता इथे एक गोष्ट अचंबित करते. जानू उपाध्य आणि नागदेवाचार्य हे दोघेही स्वामींचे शिष्य, म्हणजे ते गुरुबंधू होते. आणि कौटुंबिक नात्याने नागदेवाचार्य हे त्यांचे सख्खे मोठे भाऊ होते. तरीही योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांनी आपल्याच भावाचे शिष्यत्व पत्करले. यात केवढा मोठा निरहंकार दडला आहे हे स्पष्ट दिसते. म्हणूनच नागदेवाचार्यही त्यांच्याशी आदराने वागत. ते त्यांना प्रेमाने दादो म्हणजे मोठा भाऊ म्हणायचे. आणि ऐकणाऱ्यांना हे जाणून नक्कीच नवल वाटेल की एवढा मोठा संस्कृतचा पंडित असूनही जानू उपाध्यांनी एकही ग्रंथ लिहिला नाही. महानुभाव साहित्यात त्यांच्या नावावर स्वतंत्र ग्रंथ नाहीये. हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण आहे.
त्यांचे आयुष्याच एका ग्रंथसारखे होते. त्यांनी स्वतःचा पुतण्या बाईदेव्यास आणि पुतणी कमळाऊसा यांना धर्माचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली. म्हणजे ज्ञानाचं हस्तांतरण केवळ पुस्तकांतून होत नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतून होते हे त्यांनी सिद्ध केले. आणि आयुष्याच्या शेवटी ते कमळाऊसासोबत रावसगावला राहिले. तिथेच शके 1220 मध्ये वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. जेव्हा आपण या संपूर्ण जीवन प्रवासाकडे पाहतो तेव्हा शिकायला मिळतं की जोपर्यंत अंतःकरणात श्रद्धा निर्माण होऊन अहंकार जात नाही तोपर्यंत सत्य समजत नाही. अंधाऱ्या मठात मूर्तीच्या प्रकाशाचा प्रसंग हेच सांगतो की सत्य हे स्वयंसिद्ध असते. आणि जाता जाता या चर्चेचा समारोप करताना सर्वांसाठी एक नवीन आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. नक्कीच सांगा ना. आजच्या आधुनिक जगात जिथे प्रत्येकाला आपली ओळख निर्माण करायची असते आणि तिथे असं एक ज्ञानी माणूस होऊन जातो ज्याने कागदावर एक अक्षरही कोरले नाही, तरीही आज 800 वर्षानंतर आपण त्यांच्यावर सखोल चर्चा करत आहोत. मग खऱ्या अर्थाने माणसाचा वारसा कशात असतो? भौतिक गोष्टींमध्ये की त्याने किती शुद्धतेने आयुष्य जगले यात? एखाद्याने न लिहिलेला ग्रंथही त्याच्या जगण्यातून षटकानुषटके कसा वाचला जाऊ शकतो यावर ऐकणाऱ्यांनी नक्कीच विचार करावा. अगदी बरोबर. खरोखरच हा अंतर्मुख करणारा विचार आहे. आजच्या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. वेळ देऊन ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.